बघा वयवारीमध्ये आपण होतो. वयवारीमध्ये आपण कशा पद्धतीची गणित असतात त्याचा आपण विचार करायला लागलोय आणि त्याच्यामध्ये आपण काय-काय सांगितलं, की गुणोत्तर प्रमाण माहीत पाहिजे, एकचल समीकरणं माहीत पाहिजेत, अशा गोष्टींचा आपण विचार करतो. त्यानंतर वयातील संबंध देत असताना तो कशा पद्धतीनं गुणोत्तराच्या स्वरूपात दिला जातो किंवा एकाचं वय दुसऱ्याच्या दुप्पट, तिप्पट अशा पद्धतीनं दिलं जातं. मग त्याच्यामध्ये मोस्टली आपण कसा विचार करायचा, की त्या व्यक्तीचं वय स्वतःच समजून इतरांचा विचार करायचा. मग 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती असतील आणि त्या व्यक्तींचं काय करत असेल, वय वाढत असेल किंवा कमी होत असेल, तर त्यांच्या वयातील फरक मात्र कसा राहतो? सारखाच राहतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर वयातील गुणोत्तर जर दिलेलं असेल, तर लक्षात ठेवायचं तिथं एक समानपट असते. ती समानपट आपण काय करतो? विचारात घेतो. समानपट आपण एक्स मानायची आणि त्यानुसार त्यांची आजची वयं तयार करायची. मग ह्या गोष्टी त्याच्यानंतर बघा मग पूर्वीचे वय, नंतरचे वय. पूर्वीचे वय विचारलं की वजा करणार आणि नंतरचे वय असलं की काय करणार? अधिक करणार. त्यानंतर मग आपल्याला एन वर्षानंतर किंवा काही ठराविक वर्षानंतर किंवा ठराविक वर्षापूर्वीचा जर विचार केला, तर त्यानुसार आपण काय करतो, की ठराविक वर्षानंतर असेल तर तेवढं वय काय करायचं त्यांच्यामध्ये ॲड करायचं म्हणजेच काय करायचं, अधिक करायचं आणि जर तेवढं वय पूर्वीचं असेल, तर काय करायचं, वय वजा करायचं. मग त्यानुसार आपण गणितांचा विचार करत होतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला आता एक गणित आहे. काय गणित आहे बघा रे? तर रानूचे वय 48 वर्ष रानू 48 वर्षांची आहे. म्हणजे थोडक्यात बघा, रानूचे आजचे वय, आजचे वय. आजचे वय किती आहे रे? तर 48 आहे. किती वय आहे? 48 वर्षे आहे. बघा, त्याच्यानंतर रॉबिन हा रानूपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. 6 वर्षांनी लहान म्हटल्यानंतर रॉबिनचं वय काय होणार आहे रे? तर बघा हे पटपट सोडतच जाते. रॉबिनचे आजचे वय. सरळ गणित आहे. आजचे वय. काय होणार सांगा? रानूपेक्षा 6 वर्षांनं कमी म्हणजेच काय येणार 48 मधून 6 डायरेक्ट किती मिळणार आपल्याला 42 वर्ष. त्यानंतर बघा, तर रोहितपेक्षा 14 वर्षांनी मोठा आहे. कोण? रॉबिन. बघा रॉबिन बद्दलच बोललं जातंय. रॉबिन बद्दल काय बोललोय आपण सांगा? रॉबिन हा रानूपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजेच काय? रोहितपेक्षा 14 वर्षांनी तो कसा आहे? मोठा आहे. मग 14 वर्षांनी जर रॉबिन हा रोहितपेक्षा मोठा असेल, तर रोहित हा रॉबिनपेक्षा काय असणार आहे रे? 14 वर्षांनी लहान. म्हणून बघा इथं आपल्याला काय मिळेल? रोहितचे आजचे आजचे वय. म्हणजे काय येणार रे? तर रॉबिनचं वय किती आहे? 42. त्याच्यातून काय करायला पाहिजे? 14 वजा घालायला पाहिजे. किती मिळणार आपल्याला सांगा? किती येणार? 28. 28 वर्ष आपल्याला येईल. बरोबर ना? बघा काय मिळालं आपल्याला? रोहितपेक्षा 14 वर्षांनी मोठा कोण आहे? रॉबिन. मग अर्थ काय झाला? रोहित हा रॉबिनपेक्षा 14 वर्षांनी कसा आहे? लहान. आणि म्हणून आपण रोहितचं वय काढताना काय केलं? 14 वर्ष काय केलं? वजा केलं. कुणाच्या वयातून? रॉबिनच्या वयातून. आता बघा त्याच्यानंतर काय? रोहितची लहान बहीण कीर्ती आहे. बघा, रोहितची लहान बहीण कोण आहे? कीर्ती. ती रोहितपेक्षा 15 वर्षांनी लहान आहे. किती वर्षांनी लहान आहे? रोहितपेक्षा 15 वर्षांनी लहान आहे. म्हटल्यानंतर कीर्तीचे आजचे आजचे वय. आता कीर्तीचे आजचे वय काय होणार? ती रोहितपेक्षा 15 वर्षांनी लहान. रोहितचं वय किती आहे? 28. 28 मधून 15 गेले. राहणार किती सांगा? 13. 13 वर्ष. हे कुणाचं वय असणार आहे? कीर्तीचं. आणि आपल्याला काय करायला सांगितलं बघा? कीर्तीचं वय किती म्हणून सांगितलंय. फक्त याच्यात जरासं जास्त फिरवलंय. दुसरं काही केलं नाही. त्या पद्धतीनं आपल्याला बघा गणितामध्ये कुणाचं वय काढायला सांगितलंय? कीर्तीचं वय. आणि कीर्तीचं वय किती मिळणार आपल्याला? 13 वर्षे. बघा या पद्धतीनं आपल्याला काय मिळतं? तर हे गणित बघायला मिळतं. त्याच्यानंतर बघा इथं पुढलं गणित काय बघा? सिंपल गणित आहेत. काय काय आपण त्याच्यामध्ये विचार करतोय बघा, की 5 वर्षापूर्वी रमाच्या आईचे वय. बघा 5 वर्षापूर्वी रमाच्या आईचे वय. 5 वर्षापूर्वी रमाच्या आईचे वय तिच्या वयाच्या 5 पट होते. 5 वर्षापूर्वी रमाच्या आईचे वय तिच्या वयाच्या 5 पट होते. आता बघा सॉरी, इथं आपल्याला काय कंडिशन मिळणार बघा? रमाचं वय. रमाचे वय. रमाचे वय असेल आणि कोण असणार आहे सांगा? आईचे वय. असा विचार करायला पाहिजे. आता बघा, इथं काय कंडिशन सांगितलेली आहे? रमाच्या आईचे वय तिच्या वयाच्या 5 पट होते.
10 वर्षानंतर रमाचे वय आईच्या वयाच्या निम्मे असेल तर रमाचे आजचे वय किती? बघा काय काय कंडिशन सांगितलेले आहे. तर आपल्याला इथं रमाबद्दल आणि तिच्या आईबद्दल काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर 5 वर्षापूर्वी रमाचं वय आपण काय म्हणूया? एक्स मानून टाकूया. कुणाचं वय? 5 वर्षापूर्वी रमाचे वय. आता हे आपण काय म्हणूया? 5 वर्षापूर्वीची वय आहे. काय म्हणायला लागलोय बघा. इथं मी पाहिजे तर लिहितो. बघा थोडंसं हे काढतो मी परत आणि थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने विचार करूया. इथं रमाचे वय आणि इथं कोणाचं? आईचे वय. आईचे वय. आता बघा 5 वर्षापूर्वी इथं कोणाचा विचार करायला आपण आता? 5 वर्षापूर्वी. हा 5 वर्षापूर्वी रमाचं वय समजूया एक्स आहे. किती म्हटलं बघा मी डायरेक्ट काय म्हणलंय? एक्स म्हणलंय. 5 वर्षापूर्वी रमाचे वय आपण एक्स मांडले. तिच्या आईचं वय तिच्या वयाच्या काय रे? 5 पट आहे. म्हणजेच जर रमाचं वय एक्स असेल तर आईचं वय किती असणार आहे रे? 5 वर्षापूर्वी 5 एक्स. बरोबर. आता आजचं वय विचारात घेऊया. आजचे वय. आजचे वय घेण्यासाठी काय करायला पाहिजे रे? हे यक्स आहे ते रमाचं किती वर्षापूर्वीचं आहे रे? 5 वर्षापूर्वीचं. म्हणजे आपण असं म्हणूया की रमाचं वय 5 वर्षापूर्वी 10 होतं. तर आज किती असणार आहे रे? 15. म्हणजे इथं आपण त्याला ह्याच्यामध्ये किती अधिक करायला पाहिजे? 5. मग आता इथं रमाचं वय किती आहे बघा? यक्स आहे. तर आज किती असणार आहे सांगा? यक्स अधिक 5. साधी गोष्ट बघा काय काय आपण कंडिशन वापरायला लागलेलो आहे. यक्स अधिक 5. आता आणि ह्याच्यामध्ये सुद्धा काय करायला पाहिजे सांगा? रमा जर 5 वर्षांनं वाढत असेल म्हणजे आज तिचं वय 5 वर्षांनं वाढलं म्हणजेच आपण इथं 5 वर्ष याच्यामध्ये अधिक केले तर आईच्या पण वयामध्ये 5 वर्ष अधिक करायला पाहिजे ना. कारण आई सुद्धा 5 वर्षांनं मोठी झालेली असणार आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळणार? म्हणजे उदाहरणार्थ आईचं वय जर समजा 35 असेल तर आज आईचं वय किती असणार आहे? 40 वर्ष असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा 5 वाढवायला पाहिजे. 5 एक्स अधिक 5. बघा काय कंडिशन आणली, कशा पद्धतीने आपण मांडलं. आता पुढलं काय सांगितलंय सांगा? 10 वर्षानंतर. 10 वर्षानंतर म्हणजे इथं आता 10 वर्षानंतर असा विचार करायचा आहे आपल्याला. आता 10 वर्षानंतर रमाचं वय 10 वर्षानंतर रमाचं वय किती होणार सांगा? आज वय किती आहे? एक्स अधिक 5. मग 10 वर्षानंतर किती होणार? एक्स अधिक 15. कारण ह्याच्यामध्ये अधिक 10 होणार ना. इथं अधिक 10 करायला पाहिजे. तसं इथं पण अधिक 10 करायला पाहिजे. मग इथं अधिक 10 केलं तर किती मिळणार आपल्याला? 5 एक्स अधिक 15. लक्षात येते का पहिल्यांदा? आणि मग त्यांनी एक गोष्ट सांगितली. काय सांगितलंय? 10 वर्षानंतर रमाचे वय आईच्या वयाच्या निम्मे असेल. रमाचं वय कुणाच्या निम्म? आईच्या वयाच्या. म्हणजे उदाहरणार्थ बघा रमाचं वय जर 10 असेल तर त्यावेळी आईचं वय किती असणार आहे? 20. लक्षात येते का? रमाचं वय जर 10 असेल तर तिच्या आईचं वय किती असणार आहे? 20 असणार आहे. मग अर्थ उलटा पण अर्थ विचारात घेऊया. आईच्या वयाच्या निम्म आहे ना. आता निम्म करायचं म्हटलं की परत काहीतरी 1/2 न गुणा वगैरे असा प्रकार करावा लागतो. मग याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक गोष्ट बदलू शकतो. आणि ती गोष्ट कोणती बदलायची? तर लक्षात ठेवायचं आईचं वय रमाच्या वयाच्या कितपट असणार आहे? दुप्पट. आईचं वय रमाच्या वयाच्या काय असणार आहे? दुप्पट. म्हणल्यानंतर बघा हे रमाचं वय आहे. ह्याला जर 2 न गुणलं तर कुणाचं वय मिळणार आपल्याला? आईचं. म्हणून बघा मी काय म्हणतो? आईचे वय बरोबर 2 गुणिले काय येणार? रमाचे वय. रमाचे वय किती वर्षानंतरच रे? 10 वर्षानंतर. ही कधीची विचार करायची आपल्याला? 10 वर्षानंतरची. मग आईचे वय किती आहे रे? 5 एक्स अधिक 15. आईचं वय खालचं आहे. आणि रमाचं वय कोणतं आहे? 2 गुणिले किती येणार? एक्स अधिक 15. डोक्यात आलं का? हे त्रैराशिक आपल्याला मांडता आलं पाहिजे. आता बघा हे त्रैराशिक मांडलं. इथं मी आता एक काय करतो? तर इथे एक आपण स्लाइड टाकू आणि त्याच्यामध्ये विचारात घेऊ कशा पद्धतीनं आपल्याला मिळतंय. बघा याच्यामध्ये आता मी काय करतोय? आईचं वय आणि रमाच्या वयाचा आपल्याला संबंध मिळालेला आहे. काय संबंध मिळाला सांगा? काय संबंध मिळाला? आईचे वय परत लिहितो एकदा. आईचे वय बरोबर काय येणार? 2 गुणिले रमाचे वय. आता आईचे वय आपलं किती होतं रे? 5 एक्स अधिक 15. किती वर्षानंतरचं आहे? 10 वर्षानंतर. किती वर्षानंतर? 10 वर्षानंतर. 5 एक्स अधिक 15
2 गुणिले रमाचं वय किती होतं रे? x अधिक 15. मग आता 2 आत गुणून घ्या. काय मिळणार? 2x अधिक 30. बरोबर काय मिळालं आपल्याला? 5x अधिक 15. बघा, ज्याला एकचल समीकरण सोडवता येतात त्यांना ही गणित सोपी आहेत. म्हणून बघा, सुरुवातीला आपण एकचल समीकरणच याच्यामध्ये विचारात घेतली होती. 1, 2, 3 गणित आपण एकचल समीकरणाची घेतल्यात, वयवारीची घेतली नव्हती. त्याच्यानंतर मग आपण आता वयवारीमध्ये आलोय. आता बघा, हे 2x इथं अधिक आहे, इकडे आल्यानंतर काय होणार? वजा. त्याच्यानंतर बघा, हे 15 इथं अधिक आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार? वजा. म्हणल्यानंतर काय मिळणार आपल्याला? 5x वजा 2x बरोबर 30 वजा काय होणार? 15. आता याच्यावरून काय मिळणार? 5x मधनं 2x गेले, राहिले किती? 3x. 3x बरोबर काय मिळणार आपल्याला? 3x बरोबर 15. मग x बरोबर काय येणार आपल्याला? 5. आता x बरोबर 5 हे कुणाचं वय आलं रे? x बरोबर 5 कुणाचं वय आलं? रमाचं. कधीच? 5 वर्षापूर्वीचं. आपल्याला काय विचारलंय? रमाचे आजचे वय काढायला सांगितले. रमाचे आजचे वय किती आहे? x अधिक 5 आहे. मग x ची किंमत किती? 5. 5 अधिक 5 किती होणार? 10. म्हणून बघा, रमाचे इथं आपण खाली लिहूया पाहिजे तर रमाचे आजचे वय बरोबर काय आहे? x अधिक 5. मग x ची किंमत किती आली? 5 आली. अधिक 5 म्हणजे किती येणार? 10 वर्षे. 10 वर्षे हे कुणाचं वय आलं? रमाचे आजचे वय. कधीचं वय आहे रे? आजचे वय. रमाचे आजचे वय. तिच्या आईचं पण आजचं वय काढू शकतोय आपण. आईचं आजचे वय किती आहे सांगा रे? आईचे आजचे वय किती आहे? 5x अधिक 5. म्हटल्यानंतर आईचे आजचे वय बरोबर काय मिळणार? मी इथंच पाहिजे तर कोपऱ्यात टाकतो. म्हणजे हे काय आपण एक्स्ट्रा काढायला लागलोय. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय तेवढं आपलं झालं की काम संपतंय. तरी सुद्धा आपण आईचे आजचे वय बरोबर किती येणार रे? 5x अधिक 5. मग 5x बरोबर 5 गुणिले काय येणार? 5 अधिक 5. 5 25 अधिक 5 किती येणार? 30 वर्ष. 30 वर्ष. आता बघा, हे 30 वर्ष झालं. मला सांगा, आपण आता पडताळा करूया. 10 वर्षानंतर आईचं वय किती होणार? 40. आणि रमाचं वय किती होणार? 20. मग ते दुप्पट आहे का नाही? आईचं वय काय तर दुप्पट बघायला मिळतं. या पद्धतीने आपल्याला हे गणित मिळतंय. त्यानंतर पुढलं बघा, उमेश आणि महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 2:3. बघा, उमेश आणि महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 2:3 आहे. 5 वर्षानंतर हे गुणोत्तर 3:4 होईल. तर महेशचे आजचे वय काढा म्हणून सांगितलेलं आहे. मग आता बघा, इथं मी सांगितलं होतं, गुणोत्तर असेल तर काय करायचं? गुणोत्तर असेल तर समान पट घ्यायची. काय घ्यायची? समान पट. समान पट बरोबर काय म्हणायची? x. म्हणून बघा, उमेशचे आजचे वय बरोबर किती येणार? तर 2 गुणिले x म्हणजे 2x. आणि महेशचे आजचे वय बरोबर किती येणार? 3 गुणिले x म्हणजे 3x. आता बघा, 5 वर्षानंतर विचारलं ना? 5 वर्षानंतर काय होईल रे? 5 वर्षानंतर उमेशचे बघा, आपण कुणाचा विचार करतोय? 5 वर्षानंतर उमेशचे वय बरोबर किती येणार? 2x. आजचं वय किती आहे? 2x. त्याच्यामध्ये किती वाढवायला पाहिजे? 5 वाढवायला पाहिजे. तसं महेशचे वय किती होणार रे 5 वर्षानंतर? 3x अधिक 5. आणि बघा, ही जी वय आहेत किती वर्षानंतरची? 5 वर्षानंतर. त्यांचं गुणोत्तर किती येतंय? 3:4. म्हणजे ह्याचं गुणोत्तर किती येणार बघा? गुणोत्तर काढायचं आपल्याला. 2x अधिक 5 भागिले 3x अधिक 5 बरोबर किती येणार? 3/4. 3:4 म्हणजेच अर्थ काय येणार? 3/4. आता बघा, तिरकस गुणाकार करायचा. काय करणार? 2x अधिक 5 गुणिले किती करायचं? 4. आणि काय करणार? 3 गुणिले 3x अधिक 5. करा गुणाकार. काय ना? 4 दुनी 8x अधिक 5 चोक 20 बरोबर काय ना? 3 त्रिक 9x अधिक 5 त्रिक 15. आता बघा, हे 8x इकडे अधिक आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल? वजा. आणि हे 15 इथं अधिक आहे, इकडे आल्यानंतर काय होईल? वजा. म्हणजे बघा, 9x वजा काय येणार? 8x बरोबर काय येणार? 9x वजा 8x बरोबर काय येणार? 20 वजा 15. 9x मधनं 8x गेले, राहिले किती? x
आणि 20 मधनं 15 गेले राहिले किती 5. x ची किंमत किती आली 5. मग आता उमेदचं वय काढता येईल का आपल्याला? उमेदचं वय बरोबर किती आहे 2x आहे ना. मग 2x म्हटल्यानंतर इथंच मी डायरेक्ट लिहितो 2 गुणिले काय करणार 5 म्हणजे किती येणार 10 वर्ष. आणि महेशचं वय किती येणार 3 गुणिले 5 म्हणजे किती येणार 15 वर्ष. बघा कुणाचं पण वय काढायला सांगितलं काय फरक पडत नाही आपल्याला, ते फक्त व्यवस्थित मांडण्याची गरज आहे. हे जर मांडता आलं काम संपलं. लक्षात आलं का इथं कसं वय काढलं आपण. तर बघा या पद्धतीनं आपल्याला काय मिळतात तर ह्या गोष्टी बघायला मिळतात. सेम प्रोसिजर मध्ये दुसरं गणित आहे बघा. काय रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. ठीक आहे. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते 5/6 होईल. तर रमाचे आजचे वय काढा. मग आता पहिल्यांदा आपण रमाचे बघा इथं त्यांनी सरळ सरळ सांगितले काय रमा कुणापेक्षा रे मालापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. रमाचे आजचे वय बरोबर किती घेऊया आपण x. ठीक आहे. मग मालाचे आजचे वय किती होणार रे मालाचे आजचे वय किती होणार रे x अधिक 3 वजा 3 नाही का कारण रमा लहान आहे कुणापेक्षा मालापेक्षा म्हणजे माला काय झाली मोठी झाली म्हणून मालाचं वय 3 वर्षानं वाढवायचं आहे. आता 2 वर्षानंतर काय विचारलं इथं 2 वर्षानंतर बघा 2 वर्षानंतर काय होतंय म्हणून सांगितलं रे आपल्याला 2 वर्षानंतर काय विचारलंय त्यांच्या वयाची गुणोत्तर किती होतात 5/6. तर रमाचं आजचं वय काढायला सांगितलंय. मग 2 वर्षानंतर रमाचे वय किती होईल रमाचे वय 2 वर्षानंतर काय होणार आज जर तिचं 10 वर्ष असेल तर 2 वर्षानंतर किती होणार 12. मग आता तिचं आजचं वय किती आहे रे x आहे म्हटल्यानंतर 2 वर्षानंतर किती होणार x अधिक 2. तसंच मालाचे वय काय होणार मालाचे वय x अधिक 5 कारण हे 3 आहे त्याच्यामध्ये अधिक 2 करायला पाहिजे म्हणजे 3 2 5 होणार. आता बघा ह्या दोघांचं गुणोत्तर तिने सांगितलंय आपल्याला ह्या दोघांचं गुणोत्तर किती म्हणून सांगितलंय x अधिक 2 आणि x अधिक 5 बरोबर किती येतंय 5/6. आता तिरकस गुणाकार मागासारखा 6 गुणिले x अधिक 2 बरोबर 5 गुणिले x अधिक 5. आता बघा 6 नाद गुणा म्हणजे 6x अधिक 6 दोन्ही 12 बरोबर 5 नाद गुणा 5x अधिक 5 25. आता बघा हे 5x इकडे अधिक आहे इकडे आल्यानंतर वजा करा हे 12 अधिक आहे तिकडे गेल्यानंतर वजा करा म्हणजे काय ना 6x वजा 5x बरोबर काय मिळणार आपल्याला 25 वजा 12. 25 मधनं 12 गेले राहिले किती 13 आणि 6x मधनं 5x गेले राहिले किती x म्हणजे x ची किंमत किती येईल आपल्याला 13. x ची किंमत म्हणजे कुणाचं वय झालं रे रमाचे म्हणजे रमाचे वय आपल्याला मिळाले. रमाचे आजचे वय किती असणार आहे 13. मग तसं मालाचं आजचं वय सांगता येईल का आपल्याला येईल. मालाचे वय किती असणार आहे 13 अधिक 3 म्हणजे किती असणार आहे 16. बघा कुणाचं पण वय काढायला सांगितलं आपल्याला ती इझिली काढता येईल. बघा या पद्धतीने आपल्याला काय मिळतं गणित मिळतं. आता त्याच्या पुढचं गणित आपल्याला एक बघायचं आहे. ते गणित थोडस वेगळ्या पद्धतीचं आहे. बघा मुलाच्या वयाची दुप्पट त्यांच्या वडिलांच्या वयात मिळवली तर वयांची बेरीज येते 70 वर्ष आणि वडिलांच्या वयाची दुप्पट मुलाच्या वयात मिळवली तर वयांची बेरीज येते 95 वर्ष. तर वडील व मुलाचे वय किती याच्यामध्ये म्हणजे असं गणित जर आलं तर हे सोडवण्यासाठी तुम्हाला एक सामायिक समीकरण माहित पाहिजे. आता एक सामायिक समीकरण म्हणजे 2 चलातली समीकरण असतात. किती चलातली 2 चलातली. आता बघा इथं आपण काय करणार मुलाचे वय मी सांगतो तुम्हाला जे समजलं ठीक आहे नाही त्याच्यामध्ये काय होईल ते होईल ठीक आहे. परंतु तुम्ही हे असलं अशा पद्धतीचं गणित जर आलं आता मुलाचे वय बरोबर आपण काय केलं x वडिलांचे वय बरोबर काय येणार y कारण मुलाच्या आणि वडिलांच्या वयातलं काय संबंध सांगितलेला नाही परंतु मुलाच्या आणि वडिलांच्या वयांच्या बेरजेचं काहीतरी गोष्टी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. बघा असं सांगितलंय का कुठं मुलाचं वय वडिलांच्या वयापेक्षा 10 वर्षांनं लहान किंवा 5 वर्षांनं लहान असं काय सांगितलेलं नाही किंवा मुलाच्या वयाच्या दुप्पट वडिलांचं वय असं काय सांगितलंय का काहीच नाही. फक्त त्यांनी काय केलंय बघा मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे मुलाचं वय किती आहे रे x त्याच्या वयाची दुप्पट म्हणजे किती येणार 2x कुणाच्या वयात मिळवली वडिलांच्या वयात वडिलांचं वय किती y
ह्या दोघांची बेरीज बरोबर किती येते म्हणून सांगितलं 70 वर्ष. किती येते 70. आणि दुसरं आणि परत त्यांनी सांगितलं बघा, वडिलाच्या वयाची दुप्पट. कुणाची? वडिलांच्या वयाची दुप्पट. वडिलांचं वय किती आहे? वाय. त्याची दुप्पट म्हणजे काय येणार? 2 वाय. ते कुणाच्या वयामध्ये मिळवायचं रे? मुलाच्या वयामध्ये. मुलाचं वय किती? एक्स. याच्यामध्ये जर मिळवलं तर त्याची बेरीज किती येते? 95. ओके, त्याची बेरीज किती येते? 95. आता ही झाली एक सामायिक समीकरण. ह्याला काय म्हणतात? एक सामायिक समीकरणे. आता एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या पद्धती आहेत वेगवेगळ्या. ठीक आहे, तर एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या पद्धती मी नंतर सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा बघा, अशा पद्धतीचं गणित जर आलं आणि त्याच्यामध्ये बघा तुम्हाला वडील आणि वय किंवा आई, मुलगा, मुलगी यांच्या वयामध्ये डायरेक्ट काय संबंध सांगितला नसेल, परंतु त्यांची बेरीज, त्यांच्या वयाची दुप्पट एकमेकात मिळवली किंवा एकाच्या वयाची दुप्पट, दुसऱ्याच्या वयाची तिप्पट, यांची बेरीज, त्यांची वजाबाकी, असं काय जर दिलं तर अशा गणितामध्ये काय करायचं नाही, तर असं सोडवायचा प्रयत्न करायचा नाही. यासाठी लक्षात ठेवायचं एक पद्धत. आता तुम्हाला एक सामायिक समीकरण अजून तरी नाही आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला एक साधी पद्धत असते, पर्याय पद्धत. कोणती पद्धत? पर्याय पद्धत. पर्याय बघायचे आणि त्याच्यानुसार त्याची उत्तरं शोधायची. मग आता बघा, याच्यासाठी मी तुम्हाला पर्याय देतोय. म्हणजे आता पर्याय आपल्याला, पहिला पर्याय आपला समजूया 30-15. किती आहे? 30 आणि 15. आता बघा, ऑब्वियस 30 आणि 15 अर्थ काय झाला रे? 30 कोणाचं वय असणार आहे? वडिलांचं. आणि 15 कोणाचं असणार आहे? मुलग्याचं. बरोबर आहे? म्हणजे हे झालं तुमचं वडिलांचे वय आणि हे कुणाचं असणार आहे? मुलग्याचे, मुलाचे वय. ठीक आहे, आता बघा पर्यायानुसार काय चेक करायचं, तर ही गोष्ट येते का बघायची. काय सांगितलंय? मुलाच्या वयाची दुप्पट. मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे किती येणार रे? 15 ची दुप्पट किती येणार? 30. कुणामध्ये मिळवायची? वडिलांच्या वयामध्ये मिळवायची. बेरीज किती यायला पाहिजे? 70 यायला पाहिजे. इथं आपल्या गणितामध्ये किती आहे? 70 बेरीज यायला पाहिजे. इथं येते किती सांगा रे? 60. म्हणजे हा पर्याय तुमचा नाही, चुकला पहिला पर्याय. ठीक आहे, बघा पर्याय कट पद्धत म्हणतो आपण याला, म्हणून पर्याय पद्धत म्हटलं. दुसरा पर्याय दिला तुम्हाला, किती दिला? सपोज करूया की 30-10. हे झालं कुणाचं वय? वडिलांचं. हे कुणाचं झालं? मुलाचं. बरोबर आहे? वडील आणि मूल. आता मगाच वाक्य परत रिपीट करूया. काय वाक्य आहे सांगा रे? मुलाच्या वयाची दुप्पट. किती? मुलाच्या वयाची दुप्पट वडिलांच्या वयामध्ये मिळवली तर बेरीज किती आहे पाहिजे? 70. करून बघूया इथं. मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे 10 ची दुप्पट किती ना? 20. कुणामध्ये मिळवायची? वडिलांच्या वयामध्ये मिळवायची. बेरीज किती येणार? 50. यायला पाहिजे होती किती? 70. म्हणजे हा पर्याय असणार आहे का? नाही, चुकला पर्याय. कुठला पर्याय आपल्याला? कुठला पर्याय दिलाय? 15 आणि 30. आता जरी उलट सुलट दिलं असलं तरी ते लक्षात ठेवायचं, वडील हे मोठेच असणार आहेत आणि मुलगा काय असणार आहे? लहानच. त्यामुळे हे कुणाचं वय आहे? मुलाचंच वय आहे, वडिलांचं वय नाही, लक्षात ठेवायचं. हे कुणाचं वय असणार आहे? वडिलांचं. आणि हा पर्याय ऑलरेडी मी तुम्हाला इथं दिलेला आहे. त्यामुळे हा पर्याय काय आहे? हा पण पर्याय चूक आहे, लक्षात ठेवा. आता चौथा पर्याय देतो. चौथा पर्याय आहे तुम्हाला 40-15. हे वय कुणाचं झालं रे? वडील. आणि हे वय कुणाचं झालं? मुलाचं. आता आपण काय करणार? मगाचं वाक्य रिपीट. काय रिपीट करणार? मुलाच्या वयाची दुप्पट वडिलांच्या वयात मिळवली तर बेरीज किती आहे पाहिजे? 70. मग आता इथं बघा, मुलाचं वय किती आहे? 15. 15 ची दुप्पट किती? 30. ती कुणाच्या मध्ये मिळवायची? सॉरी, वडिलांच्या वयामध्ये मिळवायची. वडिलांच्या वयामध्ये मिळवल्यानंतर बेरीज किती येते? 70. एक बाजू बरोबर आली, दुसरी पण बाजू बरोबर येते का बघायची. लगेच आता ताईपणानं उत्तर बरोबर म्हणून सांगून रिकामं व्हायचं नाही. आपण सगळं चेक करायचं. म्हणजेच आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण कन्फर्मेशन पाहिजे. मग दुसरं काय सांगितलंय बघा? वडिलांच्या वयाची दुप्पट. कोणाच्या वयाची दुप्पट करायची? वडिलांच्या वयाची दुप्पट. मुलाच्या वयात मिळवलं की बेरीज किती आहे पाहिजे? 95. मग आता वडिलांचं वय किती आहे रे? 40. 40 ची दुप्पट किती येणार? 80. त्याच्यामध्ये कुणाचं वय मिळवायचं? मुलाचं वय मिळवायचं. बेरीज किती येते? 95. म्हणजे दोन्ही प्रकारे ते बरोबर आहे. म्हणून तुमचं उत्तर कोणतं बरोबर असणार आहे? 40 आणि 15. म्हणून लक्षात ठेवायचं, ह्याला काय म्हणतात? पर्याय पद्धत. काय म्हटलं जातं? पर्याय पद्धत. कधी वापरायची ती पण कळायला पाहिजे. जर अशा पद्धतीचे संबंध नसतील तर मात्र आपल्याला कुणाकडे जायला पाहिजे? पर्याय पद्धतीमध्ये. हा, संबंध दिले असतील. संबंध म्हणजे काय रे? वडिलांचं वय मुलग्याच्या वयाच्या दुप्पट आहे. वडिलांचं वय मुलग्याच्या वयाच्या दीडपट आहे.
असा काहीतरी संबंध दिला असेल, तर तुम्हाला एकचल समीकरणाचा वापर करून डायरेक्ट उत्तर काढता येऊ शकतं. परंतु इथं तुम्हाला डायरेक्ट मुलाचा आणि वडिलांच्या वयामध्ये संबंध दिलाय का? नाही दिलेला, लक्षात ठेवायचं. इथं काय सांगितलंय? मुलाच्या वयाची दुप्पट करा, वडिलांच्या वयामध्ये मिळवा, तुम्हाला काहीतरी बेरीज मिळते. म्हणजे इथं कुणाचा डायरेक्ट संबंध दिलेला नाही. मुलाच्या वयाचा आणि वडिलांच्या वयाचा डायरेक्ट संबंध नाही. असं जर असेल, तर त्यावेळी लक्षात ठेवायचं, आपण काय करायचं? पर्याय पद्धतीचा वापर करायचा. कधी लक्षात येते का पर्याय पद्धतीचा वापर करायचा? इतर वेळी तुम्ही एक चल समीकरणाचा वापर करू शकता. किंवा दुसरी पद्धत आहे म्हणजेच ती काय? एक सामायिक समीकरण सोडवणे. हे एक सामायिक समीकरण सोडवणे. परंतु एक सामायिक समीकरण तुम्हाला नाही आहे अजून. एक सामायिक समीकरण म्हणजे दोन चलातील समीकरणं कशी सोडवायची एकत्रपणे ते तुम्हाला नाही आहे. त्यामुळं आत्ता त्याचा काही विचार करायची गरज नाही आहे. पहिल्यांदा आपल्याला ही गोष्ट डोक्यात आली का? काय-काय आपण गणितं बघितलीत, कशा पद्धतीची असू शकतात? 3 ते 4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. डोक्यात काय ठेवायचंय? एक तर तुम्हाला काय देणार? दोघांच्या वयामधला फरक, त्याच्यानंतर एकाचं वय दुसऱ्याच्या दुप्पट, तिप्पट वगैरे अशा पद्धतीचं. त्याच्यानंतर काय दुसरं देऊ शकतील, की बाबा दोघांच्या वयाचं गुणोत्तर देणार. गुणोत्तर दिलं की काय डोक्यात ठेवायचं? समान पट घ्यायची आणि समान पटीनुसार काम करायचं. पूर्वीचं वय म्हटलं की वजा, नंतरचं वय म्हटलं की अधिक. या पद्धतीनं काही गोष्टी घ्यायच्या, त्यांच्यामधलं गुणोत्तर विचारात घ्यायचं आणि त्या पद्धतीनं गणित सोडवण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीचं गणित आलं तर काय? तर पर्याय पद्धतीचा वापर आपण करू शकतो. पटपट पर्याय पद्धतीचा वापर करून आपण उत्तर काढू शकतो. आता मी इथं एका स्टेपमध्ये संपलंय गणित हे. परंतु तरीसुद्धा आपण कन्फर्म करून घेतलं, की बाबा दोन्ही बाजूनं ते बरोबर येते का? दोन्ही बाजूनं बरोबर येते का? मगच आपण पर्यायाला काय करायचा? हात घालायचा आहे किंवा त्याला गोल करायचा आहे. हे डोक्यात ठेवा. व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये काम होईल. समजलं का इथपर्यंत? ओके.